श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा आजचा दिवस छान आनंदात मजेत जाऊ, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। सकाळची सुरुवात ही देवपूजेने झाली, त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढून घेतली आणि गुरुवारची सर्वात आवडती सेवा म्हणजे हळदीचं लेपन करून घेतलं। त्यानंतर म्हणजे आपण जेव्हा ह्या सर्व सेवा करतो घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतो, निगेटिव्ह एनर्जी दूर होते, म्हणून प्रत्येकाने घरामध्ये ह्या सेवा जरूर कराव्यात। त्यानंतर खूप दिवसांच्या फुलवाती करायच्या राहिल्या होत्या, त्याला काही मुहूर्त लागत नव्हता, म्हणलं आज वेळ पण आहे आणि तर करून घ्याव्या। त्यासाठी तूप अगदी पगळवून घेतलं आणि त्यामध्ये फुलवाती टाकल्या। एक सोबत ह्या फुलवाती करून ठेवल्या की खूप दिवस जातात। आणि जेव्हा आपण सांज दिवा लावतो ना, त्यावेळी जेव्हा आपण एक तेलाचा दिवा लावतो त्या शेजारीच एक फुलवातीचा म्हणजे तुपाचा दिवा लावावा, याने खूप छान असे सकारात्मक परिणाम हे आपल्या घरावर आणि घरातील वातावरणावर होत असतात। म्हणून नेहमी मी जेव्हा संध्याकाळी दिवा लावते तेव्हा एक दिवा तेलाचा आणि एक ही फुलवात लावते, म्हणजे तेलाचा एक दिवा आणि तुपाचा एक दिवा होतो। आणि त्यानंतर कारण असं होतं की गुरुवारचा दिवस होता आणि शुक्रवारी पालखी ही पुण्यामध्ये येणार होती आणि त्यामध्येच माझे वडील पण येणार होते आणि ते घरी येणार होते, त्यांच्यासाठी थोडीशी तयारी करायची होती, त्यामुळे सर्व अशी धावपळ चालू होती। तर अशा पद्धतीने संध्याकाळच्या पूजेमध्ये आपण एक तुपाचा आणि एक तेलाचा अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे। तर वडिलांसाठी काहीतरी बनवून द्यावे, कारण जेव्हा लहान होतो आपण तेव्हा ते आपल्यासाठी खूप काही करायचे आणि जेव्हा आपल्याला काही संधी भेटते तेव्हा खरंच खूप आनंद होतो। आणि त्यामुळे मी त्यांना वारीत 15 दिवस ते पायी चालणार आहेत, म्हणून मी त्यांच्यासाठी शंकरपाळे बनवले आणि ते आता कधी येतात माहीत नाही, कारण उशीर पण होऊ शकतो। आणि त्यांचं हे दिंडीचं दुसरं वर्ष आहे, आधी ते गाडीने जायचे पण आता 2 वर्षापासून ते पायी वारीने जातात, त्यांची ही परंपरा आहे। आधी माझे आजोबा जायचे, त्यानंतर वडिलांनी ते पुढं चालू ठेवली, त्याचा तर खूप अभिमान वाटतो। आणि जेव्हा लहान होतो आपल्या सगळं मागण्या त्यांनी पूर्ण केलं आणि मग जेव्हा आपल्याला पण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची संधी भेटते तेव्हा खूप आनंद होतो। त्यानंतर संध्याकाळची वेळ होती, दिवसभर खरं तर खूप पाऊस चालू होता, पण पाऊस असो किंवा पाणी असो माझा गुरुवारचा नियम आहे, मी दर गुरुवारी शंकरबाबांना जाते म्हणजे जातेच। तेव्हा मग संध्याकाळी पाऊस थोडा कमी झाल्यावर मी आणि मिस्टर मग आम्ही शंकरबाबाला गेलो, कारण जेव्हा शंकरबाबांना मी गुरुवारच्या दिवशी जाते असं वाटतं की बाबा आपली मठात वाट बघत आहे। आणि गुरुवारच्या दिवशी जेव्हा आपण बाबांना भेटून येतो तेव्हा तर खरंच समाधान मनाला लागतं। आणि जाताच मग आधी म्हटलं पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकून घ्यावं, तिथं पण येशूची मस्ती चालूच होती। त्यानंतर लवकरच बाबांचं दर्शन घेतलं। पावसामुळे गर्दी ते थोडी कमीच होती, पण तरी देखील मुखदर्शनच घ्यावं लागलं, कारण कधीही जा बाबांना गर्दीच असते। त्यानंतर तिथं स्वामी महाराजांचं भजन चालू होतं। शंकर महाराज आणि स्वामी महाराज हे काय वेगळे नाहीत। जेव्हा आपण शंकर महाराजांच्या मठात जातो तिथेच स्वामी महाराज आणि शंकर महाराज या दोघांचंही आपल्याला दर्शन होतं। आणि मी तर खरी भाग्यवान म्हणेन की मला दोघंही एकाच ठिकाणी एकाच मठामध्ये भेटतात। जेव्हा खरंच आपण स्वामी महाराज आणि शंकर महाराजांना एका ठिकाणी भेटतो तेव्हा मनाला खूप समाधान लागतं। त्यानंतर वडिलांची आले पण आणि जायची पण लगेचच त्यांनी तयारी सुरू केली। काल वडील आले होते तेव्हा माझ्यासाठी गावावरून काहीतरी घेऊन आले, वेगळीच असते। त्यांना वारीला जायचं होतं, सोबत खूप सामान होतं, तरीही माझ्यासाठी मी गावाकडे ठेवलेली साडी होती। आत्ता मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेले होते तेव्हा एक साडी घेतली होती आणि तीच साडी माझी ब्लाऊज स्टिच करायला टाकला होता आणि तो झाला नव्हता, म्हणून तिथेच राहिली होती। वडिलांना म्हणलं आणू नका, जेव्हा पुढची चक्करला येईल मी तेव्हा घेऊन येईल, पण वडील म्हणले नको, तो एवढ्या हौशीने घेतली तर तुझ्यापर्यंत पोहोचवायला हवी आणि एवढं त्यांच्याकडे ओझं असूनसुद्धा ते माझी साडी घेऊन आली। म्हणलं चला तुम्हाला पण दाखवावी। साडी अगदी सिंपलच आहे पण मला खूप आवडली, त्याच्यामुळे ती मी घेतली होती। त्यांनी ब्लाऊज देखील स्टिच करून आणलेला आहे। मी साडी बघा तुम्हाला दाखवते, खूप सुंदर असा तिचा पदर आहे। सिंपल असे काट आहेत आणि मध्ये वेलीची डिझाईन आहे। दिसायला सिंपल सोबर असली तरी घातल्यावर खूप छान दिसते आणि कलर पण खूप वेगळा होता आणि माझ्याकडे असा कलर नव्हता, म्हणून मी खरं तर घेतली आणि गावाकडेही मला अत्यंत स्वस्त भेटली, म्हणून म्हटलं घेऊनच टाकावी। व्हिडिओमध्ये इतकेच, भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।